नमस्कार, आप देख रहे हैं नीलम टाइम्स मीडिया। नीलम टाइम्स मीडिया में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचार। ओम साई प्रतिष्ठान वालशीन आणि भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीणच्या वतीने मी सर्व देशवासियांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। होळी हा एक पवित्र सण म्हणून साजरा केला जातो, कारण होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपल्यातील जे अवगुण असतील, द्वेष असतील, मच्छर असेल, हे पवित्र अग्नीमध्ये दहन करून एक चांगल्या कामाला सुरुवात करून आपण मनाने, शरीराने समाधानी राहिलं पाहिजे, स्वच्छ राहिलं पाहिजे, अशा नव्या उमेदीने आपण काम करूया। त्याचप्रमाणे होळीच्या नंतर दुसऱ्या दिवशीचा धुलीवंदन असतो। धुलीवंदनाच्या दिवशी एक धुलीवंदन म्हणजे रंगाचा, होळी म्हणजे रंगाचा सण म्हणून ओळखला जातो। तर त्या निमित्ताने रंग एकमेकाला रंगाने न्हावून निघतो, परंतु ते रंग शक्यतो नॅचरल वापरा। कुठल्याही केमिकल युक्त जर कलर वापरले तर त्याचा त्वचेवर परिणाम होतो, आपल्याला सगळ्यांना त्याचा अनुभवही आला असेल। आणि त्याचप्रमाणे काही ठिकाणी काही पोरं, लहान मुलं ही फुगे भरून पाण्याने भरलेले कलरचे फुगे मारतात, तर कुणाच्या बाईकवर असेल किंवा एसटीतून जाताना कुणाच्या डोळ्यावर वगैरे लागला तर त्याला मोठी इजा होऊ शकते। तर अशा प्रकारचं दुष्कृत्य करण्यापासून, म्हणजे ज्या आपण आनंदाने आणि उत्साहाने होळी साजरी करतो त्याला कुठेतरी दुःखाचं गालबोट लागणार नाही याची आपण काळजी घ्या। त्याचप्रमाणे होळीनंतर लगेचच 5 मार्चला माजी केंद्रीय मंत्री, पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांचा वाढदिवस येत आहे। मी वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो। त्यांना सुख समृद्धी तर आहेच, परंतु जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना उदंड आयुष्य लाभो, उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो। कारण कपिल पाटलांसारखा नेता आपल्या ठाणे जिल्ह्याला लाभणं हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे। खरोखरच एखादा नेता कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कपिल पाटील साहेब। हजरजबाबी नेतृत्व, करेन, सांगेन, बघतो अशा गोष्टी त्यांच्या हातून कधीच होत नाही। जर आपण कुठलंही काम घेऊन जा, कोणीही घेऊन जा, बिना ओळखीचा जरी माणूस असेल, जर आपण किंवा आपण साधा फोन जरी केला, आपलं पोलीस स्टेशनचं काम असेल, तहसीलदारचं असेल, प्रांतामधलं असेल, तर ते आपला फोन चालू असताना दुसरा फोन काढून त्या अधिकाऱ्याला ते फोन लावतात आणि ते काम झालंच पाहिजे असं एक त्यांची बोलण्याची शैली आहे, एक वेगळीच आहे। की जे अधिकारी असतात त्यांच्यावर त्यांचा प्रचंड दबाव, म्हणजे त्या बोलण्याचा प्रेशर पडतो, कारण त्यांना खूप नॉलेज आहे। जर विचार केला तर कपिल पाटील एक हुशार व्यक्तिमत्व, जसं आपण क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर बघतो तसा राजकारणामध्ये, राजकारण असेल, समाजकारण असेल, वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व सगळ्याच आघाड्यांवर एकदम निपुण असा नेता म्हणजे कपिल पाटील। राजकीय दृष्ट्या त्यांना खूप अनुभव आहे। मी नेहमी सांगत असतो की त्यांनी सरपंच, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, अध्यक्ष, बँकेमध्ये चेअरमन असेल किंवा खासदार, त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्याला लाभलेला पहिला केंद्रीय मंत्री, अशा प्रकारचा सर्व मान मिळवलेला आहे। म्हणजे प्रशासकीय अनुभव त्यांना खूप चांगला आहे आणि त्या जोरावर ते वाटेल तो काम अधिकाऱ्याला जशाच तसं उत्तर देऊन ते करून घेतात। म्हणून अशा माणसाला, खरोखरच ज्याला आम्ही देवाचा दर्जा देतो, अशा माणसाला मी मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो। त्यांच्या हातून असंच काही चांगलं कृत्य घडत राहील याची अपेक्षा ठेवतो आणि ते नक्कीच घडेल अशी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। होली आई, होली आई, होली आई, मस्ती आई, मस्ती आई, मस्ती आई, होली आई, होली आई, होली आई, मस्ती लाई, मस्ती लाई, मस्ती लाई। वो रंग लेके खेलते, गुलाल लेके खेलते, रंग लेके खेलते, गुलाल लेके खेलते, राधा संग होली नंद लाल खेलते। बोलो सारा रारा, सारा रारा मदन गोपाल खेलते। बोलो सारा रारा, सारा रारा मदन गोपाल खेलते। बोलो सारा रारा, जय हो। होली आई, होली आई, होली आई, मस्ती लाई, मस्ती लाई, मस्ती लाई। आई होली आई, होली आई, होली आई।
और चंग लेके नाचते सखियां और सारे बाल ग्वाल खेलते रे बोलो सारा रारा, वो सारा रारा मदन गोपाल खेलते, बोलो सारा रारा, वो सारा रारा मदन गोपाल खेलते, बोलो सारा रारा, जय हो। समाचार देखने के लिए नीलम टाइम्स मीडिया को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।